हॅलो स्टुडंट, तर आपली कॅप राउंड 2 ची लिस्ट ही आलेली आहे। तर त्यानुसार मी आपल्या कॅटेगरी वाइज क्लोजिंग कट ऑफची लिस्ट ही काढलेली आहे। ठीक आहे, तर हे जे ऑल आहे हे कॅटेगरी वाइज क्लोजिंग रँक आहे, म्हणजे या कॅटेगरीचा विद्यार्थी या रँकला त्याचं ॲडमिशन BMSचं हे क्लोज झालेलं आहे। ठीक आहे, तर सर्वात पहिले बघूया आपण OBC कॅटेगरी। तर OBC कॅटेगरीचा क्लोजिंग रँक होता प्रायव्हेट कॉलेजेसचा BMSचा 3,68,035। ओके, नंतर आहे SEBC कॅटेगरी, त्याचं क्लोजिंग रँक होता 4,16,897। ठीक आहे, नंतर आहे VJ, आता हे वुमन मध्ये आहे। ठीक आहे, त्याचं क्लोजिंग रँक होता 3,74,789। ठीक आहे, नंतर आहे NTB कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक होता प्रायव्हेट कॉलेजेसचा 3,94,884। हा क्लोजिंग रँक आहे। तुम्ही जाऊन चेक करू शकता। हा रँक टाकल्यावर तुम्हाला NTB कॅटेगरीचा लास्ट विद्यार्थी हा BMSला लागलेला दिसेल। ठीक आहे, नंतर आहे NTC कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक आहे कॅप 2 साठी 3,66,664। नंतर आहे NTD कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक 3,69,302। नंतर आहे SC कॅटेगरीसाठी 3,85,285 एवढा। नंतर आहे ST कॅटेगरीसाठी 5,97,619। हा जनरल मध्ये आहे। ठीक आहे, जनरल मध्ये कट ऑफ आहे। आणि ST वुमन कोटामध्ये 6,04,93 हा क्लोजिंग रँक आपल्याला BMSचा कॅप 2 साठीचा लागलेला आहे। ठीक आहे, तुमचा जर याच्या आधी रँक असेल तर तुम्हाला BMS कॉलेज हे अलॉट झालं असेल। जर तुमच्या याच्या जवळ रँक असेल तर BMS कॉलेज अलॉट झालं नसेल तर तुमचा आहे चान्सेस आहे जास्त की कॅप राउंड 3 ला तुम्हाला BMS कॉलेज हे अलॉट होऊ शकतं। ठीक आहे, आता पुढील अपडेट्स आपल्या अशाच येत राहणार आहे। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे जे डाऊट्स आहेत ते मला कमेंट्समध्ये विचारा। मी जास्तीत जास्त कमेंटचा रिप्लाय करायचा प्रयत्न करेन। थँक्यू।